मी समीक्षा देशमुख. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. गुजरातमध्ये पंतप्रधानांनी बजावला मतदानाचा हक्क. मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघात मतदान पार पडले. मतदान करत रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात मतदारांनी केले राष्ट्रीय कर्तव्य. आता पाहूया सविस्तर बातम्या. देशभरात 7 मे 2024 रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असून 11 राज्यांमध्ये लोकसभेच्या 93 जागांसाठी मतदान होत आहे. तरी गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी मतदान केले आहे. मतदानासारखा महत्त्वाचा हक्क बजावल्यानंतर मोदींनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून प्रत्येकाने मतदान करून लोकशाही बळकट करावी असा संदेश देशवासियांना दिला आहे. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांपैकी बारामती, कोल्हापूर, माढा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, रायगड व हातकणंगले या 11 मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी निवडणुका होत आहेत. तिसऱ्या टप्प्यातील सर्व मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 42.63% मतदान झाले. तरी यापैकी बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही नणंद भावजय लढत लक्षणीय ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि उबाठा गटाचे अनंत गीते यांच्यात रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होत असून दोन्ही उमेदवारांनी आपल्या कुटुंबांसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे. रायगड मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 41.46% मतदान झाले असून कोण विजयाचा गुलाल उडवणार यासाठी 4 जूनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात 1943 मतदान केंद्र होती. ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी 8588 पोलीस कर्मचारी सक्रिय होते. तरी केंद्रीय मंत्री नारायण राणे व विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यात थेट लढत होत असून दोघांचेही राजकीय भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या मतदान केंद्रात म्हणजेच खेड तालुक्यातील जामगे या गावामध्ये तब्बल 30 वर्षांनंतर शिवसेना उबाटा गटाचा बूथ लागला आहे. रामदास कदमांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा विरोधी पक्षाचा बूथ लागला आहे. घरगुती वादामुळे रामदास कदम यांचे धाकटे बंधू सदानंद कदम यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बूथ लावल्याची माहिती पुढे येत आहे. रायगड मतदारसंघातील महाड तालुक्यातील किंजळोली बुद्रुक येथे मतदान करण्यास गेलेल्या मतदाराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना सकाळी 9च्या सुमारास घडली. प्रकाश केशव चिनकाटे असे या मृत मतदाराचे नाव आहे. आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जात असताना चक्कर येऊन ते रस्त्यावर पडले. तरी उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या कुटुंबियाकडून सांगण्यात आले. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.